पुढे न्यायचं चर्चेला। पण एक छोटा प्रश्न विचारतो, काल आयोगाने तुमच्या सगळ्या प्रश्नांच्या आक्षेपांची उत्तरं दिली, ऐकली आहेत का आपण? मुळात ठीक आहे, उत्तरं दिली, उत्तरं द्यायला काही अर्थ नाही हो, पण मला सांगा बोटावरची शाई पुसल्या जाते हे कसं काय शक्य आहे? आता मार्कर हा 11 वर्षापासून वापरतो, मार्कर वापरला, अहो मार्करची क्वालिटी बदलली असेल ना। निवडणूक आयोग जर सगळ्या पद्धतीनं भाजपला आणि सत्ताधाऱ्यांना मदत करत असेल तर मग यामध्ये बोटावरची शाई का पुसल्या जाते, की जी शाई 2-2, 3-3 महिने पुसल्या जात नव्हती ती का पुसल्या जाते याचं उत्तर दिलं पाहिजे ना, नको जायला। बरं ठीक आहे, आमच्या प्रवक्त्यांनी ज्यावेळी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली त्यावेळी काय उत्तर देतात आयोगाचे प्रवक्ते, आयोगाचे अधिकारी? ती शाई आणखी घट्ट लावायला सांगतो। अहो हा कुठला पोरखेड चालवलेला आहे? मतदार याद्यांचे प्रश्न कायम आहेत, ते सुद्धा तुम्ही बदलायला तयार नाही। दुबार मतदार आहेत, ते सुद्धा बदलायला तयार नाही। आणखी एक प्रकार सांगतो प्रसादजी जी, की मीरा भायंदरच्या एका केंद्रामध्ये त्या ठिकाणी असलेल्या प्रिसाइडिंग ऑफिसरकडे भाजपच्या 4 उमेदवारांचे पत्ते त्यांच्या टेबलवर सापडतात, त्यांच्या उमेदवारांची नावं आणि नंबर। ठीक आहे, ठीक आहे, येऊयात या मुद्द्यांकडे येऊयात। आज 10 वाजेपर्यंत काही मतमोजणी सुरू होत नाही, त्यामुळे भरपूर वेळ आहे। पटकन ताजी बातमी येते, माझ्यासोबत आमच्या सहकारी कल्याणी दीक्षित आहेत, ती बातमी आपल्यापर्यंत आणतायत। नक्कीच प्रसाद सर, सध्या निवडणूक आयोगावर अनेक आक्षेप घेतले जातात आणि यातच एक महत्त्वाची बातमी नाशिकमधून येते। नाशिक महापालिकेवर यंदा कुणाची सत्ता याकडे लक्ष लागले। जिल्ह्यातल्या 122 जागांचा आज फैसला होणार आहे। दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे। मतमोजणी केंद्रावर सध्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। नाशिक जिल्हा यंदा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण पुढच्या वर्षी कुंभमेळा आहे, त्यामुळे नाशिक महापालिकेवर कुणाची सत्ता येणार आणि कुंभमेळ्याच्या माध्यमातून किती निधी महापालिकेला मिळणार या सगळ्याकडे लक्ष आहे। त्यामुळे अनेक पक्षांनी इथे आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती। नाशिकमध्ये अनेक पक्षांनी सभा घेतल्या होत्या आणि त्यामुळे नाशिकची जनता यंदा कुणाला कौल देणार याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे। जिल्ह्यातल्या 122 जागांचा आज फैसला होणार आहे। थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे। दुपारपर्यंत नाशिक महापालिकेचं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे। मतमोजणी केंद्रावर सध्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। दुपारपर्यंत नाशिक महापालिकेचं चित्र स्पष्ट होणार आहे। नाशिक महापालिकेवर यंदा कुणाची सत्ता हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण कुंभमेळ्याच्या दृष्टीतून नाशिक महापालिका यंदा अतिशय महत्त्वाचा मानला जातो। दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होऊ शकतं, त्यामुळे नाशिक महापालिकेकडे सुद्धा राज्याचं लक्ष लागलंय। मतमोजणी केंद्रावर सध्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल आणि दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण यांच्याकडून। किरण, सध्या मतमोजणीला अजून सुरुवात